चला आपण वेक्टर्स स्टार्ट केलं होतं. वेक्टर्स मध्ये काल आपण बेसिक्स पाहिले. वेक्टर्स काय आहेत, त्याला रिप्रेझेंट कसं करतात. त्यानंतर वेक्टर्स मध्ये युनिट वेक्टर काय असतो, त्याच्या डिफरंट टाइप्स काय आहेत, आय जे के कॅप काय असतं आणि लास्ट युनिट वेक्टर कसा काढला जातो. तसं एक रिकॅप पॉइंट म्हणून आपण युनिट वेक्टरला परत समजून घेऊ. कारण युनिट वेक्टर हा याच्यातला मेन पार्ट आहे. युनिट वेक्टर आणि पोझिशन वेक्टर्स हे दोन वेक्टर्स आहेत जे तुम्ही जास्त यूज करता. जसं युनिट वेक्टर काय होता आपण पाहिलं, एनी वेक्टर विथ मॅग्निट्यूड 1. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इट हॅज डायरेक्शन ॲज आय कॅप, जे कॅप अँड के कॅप, 3 डायमेन्शन्स मध्ये. आणि आपण त्याला दाखवतो, लेट अ वेक्टर ए इज गिवन. आपल्याकडे कोणताही एक वेक्टर आहे ए, तर आपण सो इट्स युनिट वेक्टर, त्याचा युनिट वेक्टर कसा काढू आपण, ॲज ए कॅप. आणि याची डेफिनेशन काय होती, युनिट वेक्टर इज इक्वल टू गिवन वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. हा रूल विसरायचा नाही. दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे जो पुढे तुम्हाला कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर काढण्यासाठी हेल्प करतो. गोष्टी विसरत जाऊ नका. 2 छोटे टॉपिक झाले की मी टेस्ट घेणार आता याच्यावर. बस झाला लाट. तर युनिट वेक्टर्स असे वेक्टर्स असतात ज्यामध्ये त्याचं मॅग्निट्यूड 1 असतं आणि त्याचं डायरेक्शन आपण या कॉम्पोनंट्सने दाखवतो, आय जे के ने. आता आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वेक्टर्स बाय अ स्केलर किंवा बाय स्केलर्स. आता आपण लक्षात घ्या, स्केलर्स काय आहे. स्केलर्स म्हणजे फक्त प्युअर नंबर्स. यांना आपण फक्त मॅग्निट्यूड देतो, त्याला डायरेक्शन नसते. ठीक आहे. जसं मास, मास एक स्केलर क्वांटिटी, वर्क स्केलर क्वांटिटी. पण इथे एक महत्वाची गोष्ट असते. उदाहरणार्थ पहा, लेट आपल्याकडे एक वेक्टर आहे, लेट अ वेक्टर बी ए अँड अ स्केलर बी एम. एम हा कोणताही नंबर आहे. स्केलरचा अर्थ नंबर. स्केलर इज नॉट अ वेक्टर. त्याच्या डोक्यावर आपण असा बाण देत नाही. बघा, समजून घ्या. मग जर आपल्याला असं कोणी सांगितलं तर आपण असं म्हणू शकतो, देन मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर एम अँड वेक्टर ए इज एम ए. या पद्धतीने आपण त्याला मांडतो. हे झालं प्रोडक्ट. एक्झाम्पल नीट बघा. मी जर म्हणलं एम ची व्हॅल्यू आहे 2, एक कोणताही नंबर आहे. ठीक आहे. आणि एक वेक्टर ए आहे, त्याला आपण लिहिलं 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस के कॅप. हा एक वेक्टर आहे. ठीक आहे. आता हा जो वेक्टर आहे आय जे के फॉर्म मध्ये लिहिलेला, या वेक्टरला आपण याने मल्टिप्लाय करायचं ठरवलं, तर एम इंटू वेक्टर ए कसा लिहिला जाईल, तर 2 ने या वेक्टरला, आता मी कॅप काढत नाहीये, आहे समजा. ठीक. त्याला मल्टिप्लाय करा. त्याच्यात हा काय करतो, हा प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करतो त्याच्या कोएफिशियंटला. तर 2 2 जार 4, हा 4 आय कॅप होईल, हा 6 जे कॅप होईल आणि हा 2 के कॅप होईल. तर दिस इज द प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर अँड अ स्केलर. म्हणजे झालं काय, तर याचं काय काम आहे, याचं काम आहे की जेवढे तुमचे वेक्टर्स होतील
बघा हा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मधला आहे 2i कॅप आय पॉझिटिव्ह आहे. हा 3j कॅप निगेटिव्ह म्हणजे डाऊनवर्ड वाय ऍक्सिस आणि हा के कॅप म्हणजे पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं? डबल झाले बघा. तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की मॅग्निट्यूड ऑफ ऑल कॉम्पोनंट्स हॅव डबल्ड. तुम्ही त्याचा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे 2 त्याने मल्टिप्लाय करून काय केलं? या वेक्टरला डबल केलं. असं समजा की आपल्याकडे जो आपला वेक्टर होता रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट मधला, समजा हा होता 2i कॅप, हा होता 2i कॅप, हा होता -3k कॅप, -3k कॅप, सॉरी जे कॅप आणि हा होता लेट्स से इकडे 2 आहे ना, तो असा होता पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये. तर बघा हा 2i कॅप, हा -3j कॅप आणि हा के कॅप. आता याला आपण काय केलं? हा झाला तुमचा वेक्टर ए, ठीक आहे? 3 कॉम्पोनंट मध्ये. मग तुम्हाला जर कोणी म्हणलं तर 2 टाइम्स 2i -3j प्लस के हा कोणता वेक्टर आहे? एम-ए. याचं दाखवा. तर याला तुम्ही आताच लिहिलं 4i कॅप -6j कॅप प्लस 2k कॅप. त्या 2 ने मल्टिप्लाय केलं. तर हा वेक्टर आता कसा दिसेल? जो 2 एवढा होता, तो आता डबल झाला. हे त्याचं काम एवढंच आहे. स्केलर काय करतो? प्रत्येक कॉम्पोनंटला त्या नंबर एवढं टाइम्स, तेवढं टाइम्स त्याला मोठं करतो. मोठा करतो बस. आता 3k कॅप 3 लहान होता, तो डबल झाला. असं समजा. आणि के कॅप लहान होता, तो पण डबल झाला. तर हा 2i कॅप आता झाला 4i कॅप. हा झाला -6j कॅप आणि हा झाला 2k कॅप. तर हे काम असतं स्केलर मल्टिपल्सचं. ठीक आहे. सिमिलरली आपण असं म्हणू शकतो, सिमिलरली अ वेक्टर A is divided by स्केलर m. याला आपण कसं लिहू? वेक्टर ए ला स्केलर m ने डिवाइड केलं. आपण लिहिलं वेक्टर A डिवायडेड बाय स्केलर m. त्याला आपण असं लिहितो की 1/m ने आपण याला मल्टिप्लाय केलं. हे असं लिहितात. आता एक लक्षात घ्यायचा पॉइंट नोट म्हणून. डिव्हिजन ऑफ 2 vectors is not defined. वेक्टर्स मध्ये डिव्हिजन नसतं. डिव्हिजन फक्त स्केलरने असतं. ठीक आहे? पण एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरने डिवाइड नाही करता येत. फार महत्वाचा नियम आहे. तुम्ही ऑपरेशन शिकाल. वेक्टर्स मध्ये 3च ऑपरेशन आहेत. एक ऍडिशन, एक सबट्रॅक्शन आणि एक मल्टिप्लिकेशन. देअर इज नो डिव्हिजन इन वेक्टर्स. पण दोन्ही वेक्टर्स असतील तर डिवाइड नाही. बट एक स्केलर असेल तर करता येते. ठीक आहे. आता बघा, तर इथे जे डिफाईन आपण नाही करत. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला म्हणलं की एक वेक्टर आहे ए, दुसरा वेक्टर आहे बी, तर आपण वेक्टर ए डिवायडेड बाय बी नाही करू शकत. और वेक्टर बी डिवायडेड बाय ए पण नाही करू शकत. तर दोन वेक्टरला डिवाइड नाही करता येत. अजून बघा, लेट m and n be scalars. ठीक आहे. and a is a vector. then आपण काय म्हणू शकतो? m प्लस n करून जर आपण बाहेर वेक्टर a केला, तर याला तुम्ही लिहू शकता ma प्लस na. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. दिस इज पॉसिबल. तर हे झाले आपले काही बेसिक्स.
ओके. आता मेन खेळ सुरू होतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथपर्यंत आपले बेसिक्स होते. आता जो पहिला पार्ट आहे, ज्याचं तुम्हाला कंटिन्यू काम पडणार आहे. ऍडिशन ऑफ वेक्टर्स. आता दोन वेक्टरला ऍड करायचंय. तर त्यांचा एक रिझल्टंट पण असतो. त्याच्यासाठी आपण काय करत असतो, दोन लॉज वापरत असतो. बेसिकली दोन लॉज असतात. आता पहिला मुद्दा आपण काल डेफिनेशन वरच पाहिलं. टू वेक्टर्स कॅन नॉट बी added by laws of algebra. काल जे आपण ऍडिशन केलं होतं करंटसाठी बघा. ठीक आहे नाही? करंटचं ऍडिशन हे कोणतं ऍडिशन होतं? अल्जेब्रिक ऍडिशन. 2 एम्पियर 3 एम्पियर एकत्र आला तर 5 एम्पियर बनला. साधं ऍडिशन आहे. बट वेक्टरचं जे ऍडिशन आहे हे आपण अल्जेब्रिकने नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला काही लॉज यूज करायचे. कोणत्याही वेक्टरला ऍड करण्यासाठी काही लॉज आहेत. तर तो वेक्टरला ऍड करण्यासाठी पहिला असतो ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. आता हा लॉ काय सांगतो बघा. आपल्याकडे लेट्स से एक पार्टिकल आहे. कोणता एक पार्टिकल आणि त्याच्यावर दोन वेक्टर्स हे काय करतायत, त्यांच्या त्यांच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनने काम करत आहेत. जसं काल मी तुम्हाला सांगितलं, या माऊसला एक फोर्स इकडून ढकलत आहे. ठीक आहे, आणि एक दुसरा फोर्स इकडून लागत आहे. तर दोन फोर्स ऍट अ टाइम त्याच्यावर लागत असतील तर त्याचा रिझल्ट तिसरीकडेच निघून जाईल. पहा, म्हणजे या वेक्टरला आणि दुसऱ्या वेक्टरला त्याचं त्याचं सेपरेट मॅग्निट्यूड आहे. त्यांचं त्यांचं सेपरेट डायरेक्शन आहे. जसं असं समजा की आपल्याकडे एखादा ब्लॉक आहे. समजा एखादा ब्लॉक आहे. या ब्लॉकवर आपण काय केलं, या डायरेक्शनने फोर्स लावला. बघा, या डायरेक्शनने फोर्स लावला आणि समजा दुसरा या डायरेक्शनने फोर्स लागला. तर आपण पाहतो हा इकडे ढकलायला, हा इकडे ढकलायला, त्याचा रिझल्टंट इकडे निघून जाईल. यायला लक्षात? बघा, एक इकडे ढकलतोय, एक इकडे ढकलतोय. तर बघा, ह्याचं ढकलणं इकडे, याचं इकडे. या दोघांच्या भांडणात बघा हे इकडे निघून जाईल. तर हे मध्ये निघून जातात. तर समजा आपल्याकडे एक वेक्टर ए आहे आणि हा बी आहे. तर हा आहे ए प्लस बी. त्यांचा वेक्टर ऍडिशन आणि त्यालाच आपण म्हणतो वेक्टर आर. आर इज द रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. वेक्टरला ऍड करण्याचे बेसिकली दोन रूल्स आहेत, दोन लॉज आहेत. एक आहे ट्रायंगल लॉ. नावावरून कळतं की ह्याच्यात एक ट्रायंगल बनतो. पण ट्रायंगल बनवताना एक रूल आहे आणि तो मेन आहे. का ते बघा आता. असं समजा हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. त्या दोन वेक्टरला आपण कसं जोडतो, तर ट्रायंगल लॉचं ऍडिशनची जी मेथड आहे ती नीट समजून घ्या. बघा, त्याला आपण वेक्टर लिहिली. नाव बाय ट्रायंगल लॉ वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू, कसा काढायचा पहा. आता बघा, वेक्टर ए चं हे डायरेक्शन होतं. ठीक आहे. आता या वेक्टरला काय करतात, नीट पहा. या वेक्टरमध्ये मी दुसरा वेक्टर ऍड करतोय. लेट्स से दिस इज आवर वेक्टर ए. पहिल्या वेक्टरच्या हेडला, आता वेक्टरचे जे पार्ट्स असतात, कोणत्याही वेक्टरमध्ये इथे लिहितो. कोणताही वेक्टर असेल तर वेक्टरच्या याला म्हणतात त्या वेक्टरची टेल आणि ह्याला म्हणतात त्याचा हेड. हे वेक्टरचे दोन पार्ट्स असतात. तर
पहिल्या वेक्टरच्या हेड सोबत ट्रायंगल लॉ काय सांगतो, नीट आहे का? नाहीतर सगळ्यात अवघड आहे तुम्ही याच्यात चुका करतात. पहिल्या वेक्टरच्या हेडला दुसऱ्या वेक्टरचा टेल जोडतात. ट्रायंगल लॉ मध्ये हा समजा हा बी आहे, ए असा लागतोय, बी असा लागतोय. ठीक आहे. कसं आता याचा त्याचा काही संबंध नाही. ते जस्ट वेक्टरचं ऍडिशन दाखवायसाठी. वेक्टर ए च्या हेडला वेक्टर बी चा काय जोडा, टेल. तर जो यांची सम असते म्हणजे यांचं जे रिझल्टंट वेक्टर असतो तो कसा जातो, नीट पहा. तर रिझल्टंट मध्ये रिझल्टंटचा टेल पहिल्याच्या टेलला आणि रिझल्टंटचा हेड दुसऱ्याच्या हेडला. एक ट्रायंगल बनला. दिस इज युअर ऍडिशन वेक्टर. हा तर काय केलं आपण, पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल जोडतात. तर ऍडिशन कसं जाते, जो रिझल्टंट आहे त्याचा टेल पहिल्याच्या टेल सोबत येतो, त्याचा हेड दुसऱ्याच्या हेड सोबत येतो. आणि दोन वेक्टर मधला जो अँगल असतो बघा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, तर तुम्हाला कोणी विचारला तो कोणता घेतात, इज अँगल बिटवीन देअर टेल्स. ठीक आहे. दोन वेक्टर मधला अँगल हा त्यांच्या टेल सोबत टेल मिळवल्यावर जो येतो तो अँगल असेल. टेल सोबत टेल मिळवल्यावर येणारा अँगल असतो, ते आपण पुढे पाहू. तर वेक्टर ऍडिशन मध्ये ट्रायंगल लॉ काय सांगतो, पहिल्याच्या हेडला दुसऱ्याचा टेल ऍड करा. तर रिझल्टंट मध्ये टेल पहिल्याच्या टेल सोबत आणि हेड दुसऱ्याच्या हेड सोबत. दिस इज ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ आपल्या मनावर नाही, म्हणजे एक असा घेतला, एक असा घेतला, मग रिझल्टंट असा घेतला, दिस इज रॉंग, असा नसतो. ट्रायंगल लॉ असं सांगतो. समजलं सगळ्यांना? सर पण याला ऍड कसं करावं, आणि ते राईट अँगल ट्रायंगल नाही, डायरेक्ट काल आपण F1 F2 चा स्क्वेअर करून ऍड केलं पायथागोरस लावून, एकदा डायरेक्ट पायथागोरस लागेल का, नाही. आता मेन खेळ सुरू होतो, डायरेक्ट नाही लागत. आता बघा एक गोष्ट इथे एक नोट लक्षात ठेवायची आहे. रिझल्टंट जो आर असतो वेक्टर, तुम्ही वेक्टर ए मध्ये बी ऍड करा, वेक्टर बी मध्ये वेक्टर ए ऍड करा, सेम येतं. द ऍडिशन ऑफ वेक्टर्स त्याला आपण काय म्हणतो, इट्स कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आपण 7th 8th स्टँडर्डला शिकलेली. ही प्रॉपर्टी काय सांगते, ऑर्डर बदलली तरी आन्सर बदलत नाही. कम्युटेटिव्ह त्याला क्रमबद्धतेचा गुणधर्म म्हणतात. क्रम बदलला आपण, ऑर्डर बदलली तरी आन्सर नाही बदलला. हे ऍडिशन मध्ये पॉसिबल आहे, सबट्रॅक्शन मध्ये नाही. दिस इज ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ ठीक आहे. आता आपल्याला जे ऍडिशन वगैरे करायचे ते असेच करायचे, समजून घ्या. तर ट्रायंगल लॉ नंतर मेन लॉ येतो, तो आता समजून घ्या. हा आता आहे एक जनरल लॉ जो आपण यूज करतो, जिथून आपण फॉर्म्युला बनवतो, दॅट इज पॅरलेलोग्राम फॉर्म्युला. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. तर हा लॉ काय सांगतो बघा, आपल्याकडे लेट्स से एक वेक्टर ए आहे आणि एक वेक्टर बी आहे. दोन वेक्टर मधला अँगल कोणता, त्यांच्या टेल मधला अँगल, त्यांच्या टेल मधला अँगल, हे आपण नंतर पाहणार. आता बघा वेक्टर ए आणि वेक्टर बी आपण काढले, त्या दोघांचा मला रिझल्टंट काढायचा आहे. तर रिझल्टंट डायरेक्ट असा नाही जाणार, रॉंग. का बरं सर, पहिल्याच्या टेलला दुसऱ्याचा टेलच जोडलाय,
दॅट्स रॉंग. असा ऍडिशन होत नाही. सर मग ह्याला काय करायचं? तर काय करतात समजून घे. आता आपण काय करू, या वेक्टर्स मध्ये पॅरलोग्राम कसा लावतात बघा. आपण सगळ्यांनी लहानपणी पॅरलोग्राम पाहिलेला आहे. असा असतो. ठीक आहे. आणि ही असते त्याची डायगोनल. आता तोच खेळ करायचा आहे. तर मी काय करतो, हा एक वेक्टर घेतो. काल तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती, पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर्स. कसा शिफ्ट होतो पॅरलली? काय करायचं असते? पॅरलल शिफ्टिंगचा काय रूल होता? डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम ठेवायचं. सगळं लिहून दिलंय. शिकायचं असेल तर अभ्यास करा. तर आपल्याला वेक्टर बी ला काय करायचंय? ए च्या टेल्स हेड सोबत जोडायचंय. डायरेक्ट उचलून ठेवता येईल का? नाही. आपण रूल पाहिला, एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरकडे घेऊन जाता येईल, नो डाऊट. पण पॅरलली शिफ्ट करावं लागेल. म्हणूनच पॅरलोग्राम लॉ आहे. आपण त्याला पॅरलली घेऊन जातो. तर काय करतो पहा, मी आता याला पॅरलली शिफ्ट केलं. इथून काढलं, इथून काढलं आणि ह्याला आणलं इथे. कळाले? आता मी काय केलं, हा वेक्टर बी होता. तुम्ही जर नीट पाहिलं तर हा अजूनही वेक्टर बीच आहे. चेंज काहीच केलं नाही मी. आता पॅरलोग्राम लॉ सुरू होतो. असं का केलं सर? मला ट्रायंगल लॉ लावून ऍड करायचं ना. ट्रायंगल लॉ काय सांगत होता? पहिल्याच्या हेड सोबत दुसऱ्याचा टेल जोडा. तर रिझल्टंट काय होतो? सर तर रिझल्टंट काय होतो बघा, पहिल्याच्या हेड सोबत पहिल्याच्या टेल सोबत रिझल्टंटचा टेल आणि हेड सोबत हेड. ओके सर, हा ट्रायंगल लॉ आहे. अगदी बरोबर. पण आता मला जो रिझल्टंट आहे तो ए प्लस बी दिसला इथे. हा, याला आपण आर म्हणले. हे काढायचं कसं? मागं ते केलं आपण. काढायचं कसं? तर काढण्याची पद्धत आता मेन सुरू आहे. आपण काय करतो काढण्यासाठी? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. इमॅजिन करा की आपण हा जो वेक्टर आहे आपला ए वेक्टर, याला पण आपण पॅरलली शिफ्ट केलं बघा. याला उचलून इथं आणता येते की नाही आपल्याला? वेक्टर ए ला इथं आणता येतं. बघा एक पॅरलोग्राम मधला. तर वेक्टरला एका वेक्टरच्या हेड सोबत दुसऱ्याचा टेल जोडला. तर रिझल्टंट जातो असा, इट जस्ट फॉलोज पॅरलोग्राम लॉ. आणि म्हणून आपण म्हणतो, का सर हेडला हेड टेलला टेलच का? तर पॅरलोग्राम पूर्ण करण्यासाठी. पॅरलोग्रामचा काय डेफिनेशन होता? ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. तर बघा, हा वेक्टर बी आहे, हा पण बी आहे. आणि पॅरलली शिफ्ट केल्यामुळे मॅग्निट्यूड फिक्स आहे, काही चेंज नाही. ए ला पण मॅग्निट्यूड फिक्स केलं. तर आता आपल्याला जर हा आर काढायचा आहे, तर इथे कुठेही तुमच्याकडे फॉर्म्युला नाहीये डायरेक्ट. सर राईट अँगल रहता तो बात बनती, ठीक आहे नाही? मग मॅथ्स मध्ये काही नसेल तर काय करायचं? बनवा, जे पाहिजे ते बनवा. मग मी काम, मी या वेक्टर ए ला या बेसला इकडे वाढवतो. बेसला वाढवलंय, वेक्टरला नाही वाढवलं. वेक्टर तेवढाच आहे, फक्त मी याला एक्सटेंड केलं. तर मी जसं लहानपणी एक ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल दिला, तर त्याची हाईट कशी काढत होता? हाईट तर परपेंडिक्युलर असते. तर आपण बेसला पुढे वाढवत होतो आणि आपण अशी हाईट काढत होतो. आठवते? हा तोच प्रकार आहे. हा पॅरलेलोग्राम लॉ जरी असला तरी बघा हा ट्रायंगल कोणता आहे? ऑप्टिव्ह आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, त्याला पुढे एक्सटेंड करतो. हा एक्सटेंड केला आणि मग काय करतो आपण, इथून एक परपेंडिक्युलर टाकतो. आता आपल्याकडे एक मेन गोष्ट आली. बघा, हा आपला बेसिक ट्रायंगल आहे, ज्याचं आपल्याला ऍडिशन करायचंय. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? ए प्लस बी. आजच्या पिरियडचा सगळ्यात मेन पार्ट, ऍडिशन ऑफ वेक्टर्स. आता फक्त फॉर्म्युला तयार करून द्यायला, दरवेळेस हे करायचं नाही. दिस इज द प्रूफ हाऊ इट वर्क्स.
आता पहा, मी काय केलं, बेसला पुढे वाढवलं आणि इथे असं आणलं. आता तुम्ही हा राइट अँगल ट्रायंगल फोकस करा. दिसला? हा. या राइट अँगल ट्रायंगलला आपण एक नाव, लेट्स से पी क्यू एस असं नाव देऊ. थोडं तुम्हाला कळण्यासाठी बाजूला या. बेसिक ट्रिग्नोमेट्री आपण 10वीला शिकलोय. PQS मध्ये पहा बेटा आता काय काय सांगतोय. काय सांगतोय पहा. हा अँगल आहे समजा. आपल्याला माहिती आहे अँगलच्या ऑपोजिट टू ऍडजसंट काय असतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सर हा जर थिटा असेल, ठीक आहे, हा थिटा असेल, तर मला सांगा साइन थिटा काय असतो. हा कोण आहे? आर आहे. असं समजा सर हा बी आहे. हा वेक्टर बी होता ना आपला, हाच आहे. मी पीक्यूएस बाजूला केला तर तुम्ही मला सगळ्यांनी सांगायचंय साइन थिटा काय असतो. सर साइन थिटा असतो ऑपोजिट टू हायपोटेन्यूज. समजलं? तर एस क्यू काय होईल? सर एस क्यू होईल बी साइन थिटा. आजपासून हे लक्षात ठेवा. तर याला मी काय म्हणू शकतो? वेक्टर बी इंटू साइन. आता बी वेक्टर नाही, त्याचा मॅग्निट्यूड. ठीक आहे. त्याची लेंथ घ्यायला आपण बी साइन थिटा. मॅग्निट्यूडला नेहमी हे काढत बसायची गरज नाही. तुम्ही वरचा बाण काढून जरी टाकला तरी तो मॅग्निट्यूड असतो. हा मॅग्निट्यूड आहे, आता बाण नाहीये त्याच्यावर, म्हणजे मी ही लेंथ सांगत आहे. तर एस क्यू काय झाला? बी साइन थिटा. आता कॉस थिटा काय असतो? सर कॉस थिटा असतो ऍडजसंट टू हायपोटेन्यूज. त्याच्यावरून पी क्यू काय होईल बघा? व्ही कॉस थिटा. व्ही कॉस थिटा. आठवा आपण एक फंक्शन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला एक युनिट सर्कल शिकवला होता. आणि युनिट सर्कल मध्ये सांगितलं होतं की एक्स कोऑर्डिनेट कॉस थिटा असतो, वाय कोऑर्डिनेट साइन थिटा असतो. तर बघा बरं, इथे PQ एक्स ऍक्सिसचं काम करतोय, तर बघा तिथे कॉस आला. आणि SQ वाय ऍक्सिसचं काम करतोय, तिथं साइन आला. आजपासून लक्षात ठेवायचं, कोणत्याही वेक्टरचा हा जो हायपोटेन्यूज आहे याच्या ऑपोजिट काय असतो? बी साइन थिटा. सर थिटा कोणता? धिस थिटा. हा थिटा आहे. या थिटाचा हा कॉम्पोनंट आहे. आता आपण हे शिकलोय रेझोल्युशन जे म्हणू लागलो. एका वेक्टरचे दोन पार्ट्स करायचे. तर वेक्टर बी चे दोन तुकडे काय होतील? एक व्हर्टिकल कॉम्पोनंट, एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. तर बी चा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असेल? बी साइन थिटा. आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल बी कॉस थिटा. थोडस लक्ष द्या, इंटरेस्टिंग गोष्ट चालू आहे. आता आपल्याकडे एक राइट अँगल ट्रायंगल बनला, ज्याचा हायपोटेन्यूज बी आहे, त्याची हाईट बी साइन थिटा आहे आणि ज्याचा बेस बी कॉस थिटा आहे. मला काढायचे काय? आर. आर काढायचे. समजून घ्या. तर मग मी मोठा राइट अँगल ट्रायंगल घेतो. हा काढायचा ना बाबा, हा काढायचा आहे मला, बी नाही काढायचा. सर बी कशाला घेतला मग? बी फक्त हे साइन आणि कॉस काढायसाठी घेतला. ही हाईट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये आली? बीच्या. ही पण बीच्या रिस्पेक्ट मध्ये आली. लक्ष आहे का पहा. आता मी घेतोय हा ट्रायंगल. कोणता होता बघा? सर हा सगळ्यात मोठा, जिथं आर आहे. मी आता मॅग्निट्यूड घेतोय. सर ह्याचा एक बेस आहे आणि एक हाईट आहे. दिसलं? ही हाईट. सर ही किती आहे? बी साइन थिटा आहे. सर ही किती आहे? इथून घ्यायला लक्ष द्या. तर इथून इथपर्यंत ए आहे आणि पुढे बी कॉस थिटा आहे. त्याचा बेस किती आहे? ए प्लस बी कॉस थिटा. दिसला राइट अँगल ट्रायंगल? नाव लेट स्टार्ट प्रूफ. आता आपल्याकडे आलेला हा राइट अँगल ट्रायंगल. ठीक. आता लावा पायथागोरस, कारण आता राइट अँगल ट्रायंगल बनला. आता आपण आर काढू शकतो की नाही? आरच कोण आहे? रिझल्टंट. तर कोणताही ट्रायंगल दिला जो राइट अँगल ट्रायंगल नाहीये,
त्याच्यासाठी आपण या पद्धतीचं टेक्निक यूज करतो. पॅरलेलोग्रामने शिफ्ट करतो, तिथे एक परपेंडिक्युलर टाकतो, एक बेस करतो आणि त्याला पायथागोरस लावतो. तर पायथागोरस काय होता? सर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आलं लक्षात? चला, ए प्लस बी होल स्क्वेअर काय असतो? सर ए स्क्वेअर प्लस 2ab हा पूर्ण 2ab झाला प्लस बी स्क्वेअर. तर बीचा स्क्वेअर होईल आणि कॉस स्क्वेअर होईल. झालं याचं ओपनिंग. ए प्लस बी होल स्क्वेअर प्लस हा बघा बीचा स्क्वेअर होईल आणि साईनचा स्क्वेअर होईल. समजलं? आपण काय केलं? याला याला ओपन केलं. ए प्लस बी होल स्क्वेअर आणि इथे ए स्क्वेअर ते पूर्ण ओपन झालं. ही व्हॅल्यू कोणाची आहे? आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर मध्ये बघा काय होतं. थोडं या दोघांकडे या. बी स्क्वेअर कॉमन निघतो, बी स्क्वेअर कॉमन निघतो. तर ह्याला असंच ठेवा. याला 2ab cos थिटा लिहा. व्हेरी इंटरेस्टिंग. सर इथे बी स्क्वेअर कॉमन काढा. तर इथून आला कॉस स्क्वेअर थिटा, इकडून आला साइन स्क्वेअर थिटा. चला 10वीला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. 3 आयडेंटिटीज होत्या. पण नका सर ट्रिग्नोमेट्रिक झालंच नाही. हे 10वीचंच आहे. मी अजून 11वीचं काहीच वापरलं नाही. हा 1 आहे. तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय होते? सर इकडून ए स्क्वेअर, इकडून बी स्क्वेअर इंटू 1. हा 1 घ्यायची गरज नाही आता. प्लस कोण आहे? 2ab cos थिटा. बघा हा रिझल्टंटचा स्क्वेअर आहे. तर फायनल रिझल्टंटसाठी स्क्वेअर रूट घ्या. याला सगळ्यांना टाका रूट मध्ये. अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थिटा. ओके. हा असतो जगातल्या कोणत्याही दोन वेक्टरचा ऍडिशन. समजलं? हे जनरल फॉर्म्युला आहे. सर कॉस थिटा कसं काय आला? तुम्हाला कळलं कसं काय आला? बरं. सर मग तुम्ही जेव्हा काल आम्हाला हा सांगितला होता 3, 4 तेव्हा तुम्ही काय केलं? याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर केला. आठवते? आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढून याला 5 केलं. मग तुम्ही कॉस थिटा का नाही घेतला? तिथे कॉस थिटा का नाही घेतला? मी आता सांगितलं 2 वेक्टर मधला अँगल कोणता असतो? टेल मधला अँगल. समजून घ्या. टेल मधला अँगल. तर 2 वेक्टरचा अँगल इथे कोण आहे? 90 आहे. कॉस 90 0 असतो. समजलं? हाच 90 मी इथे टाकला. इथे जर तुम्ही काढतो म्हणला तर 2 वेक्टर मधला अँगल जर मी इथे 90 डिग्री घेतला तर या फॉर्म्युल्यात काय होईल? सर पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड इंटू कॉस थिटा. आता कॉस 90 आहे. कॉस 90 0 असतो. आता बघा हा जर 0 झाला तिथपर्यंत सगळं 0 होईल. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर उरलं काय? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 0. तर काय राहिलं शेवटी? सर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर दिस इज रूट 25 दॅट इज 5. म्हणून आपण हे 5 काल डायरेक्ट लिहिलं होतं. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा 2 वेक्टरच्या टेल आणि टेल मधला अँगल 90 डिग्री असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट पायथागोरस लावा. इथे तसं होतं का? नाही सर. इथे तर अँगल थिटा होता. समजलं? तर 2 वेक्टर मधला अँगल म्हणजे कोणता अँगल? त्यांच्या टेल टू टेल मधला अँगल. आता सांगा हा झाला जनरल फॉर्म्युला. आजपासून लक्षात ठेवा. Therefore, by parallelogram law, ला आपण असं काढू. By parallelogram law, if two vectors a1 and a2 असू द्या, आपल्याला दिले can be added by त्यांचा रिझल्ट काय राहतो? अंडर रूट पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2 गुणिले
पहिला गुणिले दुसरा आणि दोघांमधला अँगल कॉस थिटा. थिटा इज अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आलं लक्षात? तर या पद्धतीने आजपासून लक्षात ठेवायचं, दोन वेक्टर मधला सम काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. तर दोन वेक्टर असे ऍड होतात. कळलं? आता बघा, सम इम्पॉर्टंट व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. ते तुम्हाला नेहमी कामाला येईल, कारण आपल्याला कॉस थिटा घ्यावा लागेल ना. तर नंबर 1, स्टँडर्ड अँगल घ्या. कॉस 0 1, कॉस 30 √3/2, कॉस 60 sin 30 ला इक्वल 1/2. 10वीला शिकलोच हे टेबल आपण. त्याच्यानंतर तर कॉस 45 1/√2, कॉस 90 0 आताच लिहिला, आणि एक कॉस 180 -1. ठीक आहे. तर या काही महत्वाच्या व्हॅल्यूज आहेत, ज्या तुम्हाला नेहमी क्वेश्चन सॉल्व्हिंगला हेल्प करतील. आता जर कॉस 180 झाला, बघा, इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल. काल शिकवलं अँटी पॅरललचा अर्थ, एक वेक्टर इकडं तर एक इकडं, मी काल सांगितलं. तर त्यांच्यातला अँगल असतो 180. सांगितलं होतं. तर सांगा बरं रिझल्टचा फॉर्म्युला काय होईल मग. सर, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस पहिला दुसरा आणि कॉस 180. एंगल 180 है. अब मुझे बोलो कॉस 180 कितना है? -1. रिझल्टंट कडे लक्ष द्या. हा -1 होईल. -1 या प्लस सोबत मायनस होईल. असा झाला. चला इथे घ्या, त्याला असंच ठेवा. हा -1 आहे. तर सांगा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस माइनस माइनस 2ab. ये क्या है? when theta is 180. तेव्हा प्लस 2ab च्या जागी काय होणार? -2ab होणार. दोन वेक्टरला ऍड करण्याची ही मेथड आहे. दिस इज कॉल्ड पॅरलेलोग्राम लॉ. आता जगातले कोणतेही दोन वेक्टर दिले, याचे एक एक्झाम्पल पहा. चला समजून घ्या. त्याच्यात अजून एक मेन गोष्ट राहिली, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट ऑफ वेक्टर. आता जो रिझल्टंट आहे तो कुठे चाललाय हे बघावं लागेल की नाही. रिझल्टंट ऑफ वेक्टर्स. तुम्हाला म्हणू लागलो, एक फोर्स इकडे लागला, एक इकडे लागला, तर ट्रायंगल लॉ हा रिझल्टंट आहे. तर तुम्हाला हा अँगल विचारला तर त्याचं डायरेक्शन सांगता आलं पाहिजे की नाही. तर आपला रिझल्टंट कसा होता आता? सर, आपण काढलेला असा होता बघा. बघू आहे का आपण कॉपी केलेला आहे. हाच होता की नाही? हाच होता. तर तुम्हाला काय काढायचंय? सर, मला हा अँगल काढायचा आहे. थिटा नाही. थिटा कुठं होता? तुम्हाला आठवते? थिटा इथं होता. हा थिटा होता. सर, मग आपल्याला हा अँगल काढायचा, हा नाही. आणि रिझल्टंट इथे आहे. तर लेट्स से दिस इज अल्फा. अल्फा काढण्यासाठी मला काय माहित पाहिजे? ऑपोजिट ऍडजसंट. ऑपोजिट टू ऍडजसंटला काय म्हणतो? टॅन. तर कोणत्याही रिझल्टंट वेक्टरचा अँगल काढण्यासाठी टॅन अल्फा लिहितात. टॅन अल्फा. टॅन काय असतो? ऑपोजिट टू ऍडजसंट. समजलं? हा असतो रिझल्टंटचा अँगल. म्हणजे तुम्ही रिझल्टंट वेक्टर कोणत्या डायरेक्शनने जात आहे, डायरेक्शन सांगण्याचा अर्थ असतो अँगल सांगणे. ओके. सांगा मग अल्फाला डायरेक्ट काय लिहा? सर, अल्फा लिहिताना इथे टॅन इनव्हर्स होतो. तर टॅन इनव्हर्स काय असते? इनव्हर्स फंक्शन आता शिकलोय आपण मॅथ्स मध्ये.
समजून घ्या, अल्फा काढताना थीटाचा यूज होतो. थीटा कोण आहे? आता इथं कन्फ्यूज होऊ नका. हे मेन आहे. नोट, दिस नोट शुड बी इन युअर नोट्स. तर थीटा काय आहे? अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दिलेल्या दोन वेक्टर मधला अँगल आहे. मग अल्फा कोण आहे? अँगल ऑफ रिझल्टंट. समजलं? अँगल ऑफ रिझल्टंट असतो. म्हणजे कोण? हा आर. आर ने केलेला अँगल अल्फा आणि दोन वेक्टर बघा, हा ए होता, सॉरी हा बी होता तुमचा वेक्टर. आठवते की नाही? मग इथून इथपर्यंत तुम्ही बी कॉस थिटा लिहिला होता आणि हा बी साइन थिटा होता. हा बी होता, हा ए होता. तर ए आणि बी मधला अँगल कोण आहे? थिटा. सर हा कस काय? अरे बाबा, टेल सोबत टेल. या बी ची टेल कुठे? हीच आहे ना टेल. हा बी चा हेड आहे. असंच केलं की नाही तुम्ही? तर ते हेड होता. तर हा अँगल ऍक्च्युली ए आणि बी च्या टेल मधला अँगल आहे. तर वेक्टर मधला अँगल कोणता असतो? टेल टू टेल. टेल टू टेल जोडल्यावर जो अँगल आहे तो वेक्टर मधला अँगल आहे. आणि रिझल्टंटचा अँगल कोणता आहे? टेल टू टेलच आहे. बघा, एक वेक्टर कोणता होता? ए प्लस बी कॉस थिटा. आणि दुसरा कोणता आहे? रिझल्टंट. बघा, दोघांची टेलच आहे की नाही? टेल टू टेल. अँगल बिटवीन टू वेक्टर्स इज ऑलवेज अँगल बिटवीन देअर टेल्स. क्लिअर? तर या पद्धतीने आपण अँगल्स काढत असतो. एक एक्झाम्पल पाहू आपण आणि मग आज ऍडिशन संपलं. सबट्रॅक्शन हे आलं बघा ऑटोमॅटिक. सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही काय केलं? वेक्टरचा ऑपोजिट घेऊन ऍड केला. तुम्हाला जर कोणी म्हणलं वेक्टर ए आणि बी आहे, दोघांना सबट्रॅक्ट करा, तर सबट्रॅक्शन नसते ऍक्च्युली. तर एका वेक्टरचा ऑपोजिट करतात आणि त्याला ऍड करतात. म्हणजे मी जर हा साईन चेंज करू, उद्या सांगतो. आता एक एक्झाम्पल पहा. समजा एक फोर्स वन आहे, फोर्स वन आणि फोर्स टू यांचा रेशो 3:5 आहे. रेशो आहे. ऍक्च्युअली फोर्सेस किती होतील? 3x 5x. रेशो असल्यावर कसं लिहितो आपण? 10th पर्यंत शिकलोय. आणि जो यांच्यातला रिझल्टंट आहे तो आहे 28 न्यूटन. ठीक आहे? 28 न्यूटन. आणि दोन वेक्टर मधला अँगल किती आहे? 60 डिग्री. तर फाइंड F1 अँड F2. तर ते दोन फोर्स काढा, म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड काढा. समजलं? असं का सर? तुम्ही आता सांगितलं रिझल्टंट काय असतो? सर F1 चा स्क्वेअर, F2 चा स्क्वेअर, 2F1 F2 cos थिटा. कळलं? cos थिटा. सर रिझल्टंट 28 आहे. पहिला 3x आहे, त्याचा स्क्वेअर. रेशो असल्यावर x लावतात हा 5x आहे. पुढे सर 2 इंटू 3x इंटू 5x. आणि इथे आला cos 60. सर तुम्ही आत्ताच आम्हाला cos 60 लिहून दिलेला आहे 1/2. जे जे देतो ते कामाचंच देतो. आता पुढे त्याला सॉल्व्ह करायचंय. 28 केलं, सर हा 9x स्क्वेअर, हा 25 स्क्वेअर. सर इथे 1/2 येतोय, दिसला? इथला 1/2 इथल्या 2 ला कॅन्सल करेल, तर हा 2 हा कैंसिल झाला. यहां से कितना आया? 15x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर तर तिन्ही ऍड होते. 25 आणि 9 34. 34 आणि 15 49. तर हा किती आला? 49x स्क्वेअर. कळलं? तर स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर करा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. हा ऍक्च्युली तसं केल्यापेक्षा एक काम करा, याला 28 आणि याचा स्क्वेअर रूट 7x येतो. हे 7 आणि याचा x, x किती आला त्याला डिवाइड करा, 4 झालं. तर फोर्स 1 किती होता? तर 3x. तर 3 इंटू 4. तुमचा पहिला फोर्स 12 न्यूटन होता. सेकंड 5x, दॅट इज 20 न्यूटन.
आपण दोन्ही फोर्सेस काढले. सो वी यूज ऍडिशन लॉ ऑफ टू वेक्टर्स. आजपासून डोक्यात फॉर्म्युला फिक्स ठेवा. दोन वेक्टरची सम ए स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. आता कधीच विसरायचं नाही. समजलं? आपण या चॅप्टरचा एक सगळ्यात मोठा पार्ट कंप्लीट केलेला आहे. उद्या पॉलिगॉन लॉ राहतील. आता तर 2 वेक्टर ऍड केला. 10 वेक्टर ऍड करायचे असतील तर? खूप सारे वेक्टर ऍड करायचे असतील तर? अरे बाबा, मी तर 2 कोर्स लावल्याचं बोलायलो. एका वस्तूला 10 लोक ढकलत असतील तर वेगवेगळ्या डायरेक्शनने वस्तू कुठे जाईल? काय? कुठेही जाऊ शकते ना. तुमची डायरेक्शन कोणती आहे? त्याच्यावर आहे. अरे बाबा, समजा 3 जण फोर्स लावायला. मी इकडून लावायलो, एक इकडून लावायले, एक इकडून लावायले. 1, 2, 3 मध्ये हा तिकडे जाईल कुठेतरी. 0 राहील याची गॅरंटी नाही. 0 केव्हा राहील? जेवढे इकडून लागायले तेवढेच इकडून लागायले. ऑपोजिट अँड इक्वल. तेव्हा 0 होईल. म्हणजे अँटी पॅरलल वेक्टर असतील तर. अदरवाईज नाही. क्लिअर? तर अशा प्रकारे आपण ऍडिशन कंप्लीट केलेलं आहे. चांगलं रिवाइज करत चला. त्याला इथं थांबूया.